नमस्कार मित्रांनो. सूर्यमालिकेच्या आणखीन एका महत्त्वपूर्ण भागामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आतापर्यंत आपण मेष राशीपासून मकर राशीपर्यंत सूर्य वेगवेगळ्या राशीमध्ये कशा प्रकारे व्यक्त होतो हे पाहिलं. प्रत्येक राशीमध्ये सूर्याचं मूलभूत कारकत्व तेच होतं: आत्मविश्वास, स्वाभिमान, निर्णय क्षमता, नेतृत्व, पिता, प्रतिष्ठा आणि स्वतःच्या कर्तृत्वातून समाजामध्ये स्थान निर्माण करणं. पण तो रास बदलली की या सूर्याची अभिव्यक्ती बदलते. आणि आज आपण अशा राशीतील सूर्य समजून घेणार आहोत, जे विचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. ही रास आहे कुंभ रास. मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ या बुद्धिप्रधान राशींच्या समूहामध्ये कुंभ राशीचा विचार विशेष महत्वाचा ठरतो. कारण कुंभ राशीतील व्यक्ती फक्त माहिती गोळा करत नाही, ती विचार करते, प्रश्न विचारते, तर्क लावते. ती एखाद्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची स्वतंत्र विचार पद्धती तयार करते. म्हणून जर मला कुंभ राशीतील सूर्य एका वाक्यात सांगायचा झाला तर मी म्हणेन: शांत, तर्कशुद्ध आणि स्वतःच्या विचारांवर ठाम राहणारा सूर्य. पत्रिकेमध्ये ज्या चौकटीत 11 क्रमांक लिहिलेला असेल ती कुंभ रास असते आणि त्याच कुंभ राशीच्या चौकटीमध्ये सूर्य असेल तर त्या व्यक्तीचा सूर्य कुंभ राशीत आहे असं म्हटलं जातं. कुंभ ही शनीची रास आहे आणि सूर्य व शनी यांच्या स्वभावामध्ये मूलभूत फरक आहे. सूर्याला स्वतःची ओळख निर्माण करायची असते, शनीला व्यवस्था महत्वाची असते. सूर्याला मान सन्मान हवा असतो, शनीला कर्तव्य महत्वाचं असतं. सूर्याला स्वतःचा प्रकाश दाखवायचा असतो आणि शनी व्यक्तीला सांगतो, काम कर, शिस्त पाळ आणि स्वतःचं महत्त्व कृतीतून सिद्ध कर. म्हणून कुंभ राशीतला सूर्य नेहमी बाहेरून फार तेजस्वी किंवा आक्रमक दिसेलच असं नाही, पण त्याच्या विचारांमध्ये ताकद आहे, कृतीत शिस्त आहे आणि स्वतःच्या तत्वांवर टिकून राहण्याची क्षमता आहे. कुंभ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती सहसा मितभाषी असतात. जास्त बोलणं, उगाच प्रत्येक विषयावर मतप्रदर्शन करणं किंवा आपल्याकडे किती ज्ञान आहे हे दाखवत बसणं हे त्यांना सहसा आवडत नाही. त्या बोलतात पण विचार करून, आणि जे बोलतात ते नेमकं असतं, मुद्देसूद, विषयाला धरून. यांच्या बोलण्यात अनावश्यक गोडवा कमी वाटू शकतो. काही वेळा शब्द थोडे कटू वाटू शकतात, थोडे टोचणारे वाटू शकतात, पण याचा अर्थ त्यांच्या मनात कटुता असतेच असं मात्र नाही. त्यांना गोष्ट जशी आहे तशी सांगणं अधिक सहज वाटतं. हट्टीपणा आणि स्वतःच्या मतांवर ठाम राहणं हा कुंभ राशीच्या सूर्याचा एक मूलभूत गुणधर्म आहे. ही या व्यक्ती दुसऱ्याने सांगितलं म्हणून लगेच आपलं मत बदलत नाही. सगळे असंच म्हणतात म्हणून ती गोष्ट स्वीकारणं अजिबात नाही. त्यांना कारण हवं असतं, तर्क हवा असतो, पुरावा हवा असतो आणि स्वतःच्या बुद्धीला ते पटणं गरजेचं असतं. यामुळेच या व्यक्तींच्या स्वभावात काही प्रमाणात हट्टीपणा दिसतो. हा हट्टीपणा कधी ताकद ठरतो तर कधी अडथळा. योग्य विचारांवर ठाम राहणं हा गुण आहे, पण बदलत्या परिस्थितीमध्ये मत बदलायला तयार न होणं हा दोष असू शकतो. कुंभ राशीमध्ये सूर्य असलेल्या व्यक्तीने हा फरक नेमका समजून घेणं महत्वाचं ठरेल. कुंभ राशीत सूर्य असलेल्या व्यक्तींचं जे राहणीमान आहे, बाह्य राहणीमान, हे अनेकदा अगदी साधं सोबर वाटू शकेल. खूप फॅशनेबल राहणं, लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेणं किंवा बाह्य दिखाव्यातून प्रभाव निर्माण करणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग नाही. त्यांचा पेहराव साधा असू शकतो, राहणीमान साधं असू शकतं, पण विचार उच्च असतात, आधुनिक असतात. समाजात पुढे काय बदल होऊ शकतात, नवीन तंत्रज्ञान कुठे चाललं आहे, नवीन विचार काय आहेत आणि परंपरेमध्ये कोणत्या गोष्टी बदलायला हव्यात याचा विचार ते करतात. म्हणून बाहेरून साधेपणा पण आतून आधुनिक विचार हा कुंभ सूर्याचा संपूर्ण विरोधाभास आहे. कुंभ राशीतील सूर्याची खरी ताकद आहे बुद्धिमत्ता आणि लॉजिकल थिंकिंग. या व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवत नाही. समोर एखादी घटना घडली तर ती फक्त दिसते तशीच स्वीकारत नाही. हे का घडलं, यामागे नेमकं कारण काय आहे, कोणाचा फायदा आहे, याचा परिणाम पुढे काय होणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनात सुरू होतात. दुसऱ्यांना सांगितलं म्हणून स्वीकारलं हा त्यांचा स्वभाव नाही. ते स्वतः तपासतात, विचार करतात, माहिती जोडतात आणि मग निष्कर्ष काढतात. म्हणून संशोधन, विश्लेषण, कायदा, तंत्रज्ञान, लेखन, डेटा आणि विचाराधारित क्षेत्रांमध्ये
ते चांगली प्रगती करू शकतात. कुंभ सूर्य असलेल्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता उत्तम असते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सामान्यतः व्यवस्थितपणे पूर्ण होताना दिसू शकतं. त्यांना अभ्यास फक्त पाठांतराच्या स्वरूपात आवडेलच असं नाही, पण एखादा विषय समजून घेण्याची संधी मिळाली तर त्याचा तर्क समजून त्यांना सांगितलं तर तो विषय चांगला ते आत्मसात करतात. विशेषतः तांत्रिक विषय, कायदा, गणितीय विचार, संशोधन, मानसशास्त्र, सामाजिक विज्ञान, लेखन, भाषा आणि नवीन संकल्पना यामध्ये त्यांची क्षमता दिसून येते. कुंभ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्ती शिस्तप्रिय असतात. त्यांच्या स्वतःच्या काही तत्वांचा संच असतो. वेळेचं भान, कामाची पद्धत, स्वच्छता, व्यवस्था आणि दिलेलं काम पूर्ण करणं या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटतात. एकदा एखादी जबाबदारी स्वीकारली की ती निभावण्याचा प्रयत्न करतात. कुणाला दाखवण्यासाठी नव्हे, तर हे माझं कर्तव्य आहे या भावनेतून काम करतात. यामुळे या व्यक्ती कधी-कधी इतरांसाठी उदाहरण ठरतात. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय बोलकं नसतं, पण त्यांची कृती बोलते. घरामध्ये मात्र कुंभ सूर्य असलेल्या व्यक्तींना काही वेळा मतभेदांचा सामना करावा लागू शकतो. याचं कारण त्यांचा स्वभाव आहे. त्यांना नीटनेटकेपणा आवडतो. टापटीप आवडते, स्वच्छता आवडते, प्रत्येक वस्तू ठराविक जागी असावी, काम वेळेवर व्हावं आणि नियम पाळले जावेत अशी त्यांची अपेक्षा असते. पण घरातील प्रत्येक व्यक्ती तशी असेलच असं नाही आणि इथेच वादाची खरी सुरुवात होते. त्यांना वाटतं की मी हे करू शकतो तर तुम्ही का नाही? परंतु प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असते. हे स्वीकारणं त्यांना काही वेळा थोडं कठीणच जातं. कुंभ सूर्य असलेल्या व्यक्तींबद्दल एक गैरसमज सहज निर्माण होतो की या व्यक्ती भावनाहीन आहे. यांच्यामध्ये भावना नाहीये. काही वेळा त्या थोड्या वृक्ष सुद्धा वाटू शकतात. थोड्या भावनाहीनही वाटतात. पण प्रत्यक्षात तसं नेहमी मात्र नसतं. फरक एवढाच आहे की त्या भावना मोठ्या शब्दात व्यक्त करत नाही. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे कर्तव्य. आई-वडिलांसाठी योग्य वेळी उभं राहणं, मुलांची जबाबदारी घेणं, जोडीदाराच्या अडचणीत मदत करणं, आर्थिक आधार देणं आणि गरज पडल्यावर मागे न हटणं, त्यांना सतत मी तुझ्यावर प्रेम करतोय म्हणणं सहज वाटेलच असं नाही. पण संकटात ते नक्की उभे राहतात. कुंभ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींचा मित्रपरिवार सहसा फार मोठा वगैरे नसतो. ते निवडक लोकांशीच मैत्री करतात. प्रत्येकाला जवळ करत नाहीत. सगळ्यांशी बोलतील, पण मन उघडून बोलणारी व्यक्ती किंवा माणसं फार कमी असतात. त्यांच्या आयुष्यात 2-4 जीवाभावाचे मित्र असतात, पण ते मित्र अनेकदा दीर्घकाळ टिकतात. चोखंदळपणा, निवडकपणा आणि विश्वास ठेवायला वेळ लावणं या स्वभावामुळे त्यांची मैत्री कमी पण मजबूत असते. कुंभ राशीत सूर्य असलेल्या अनेक व्यक्तींच्या जीवनात एकदा ना एकदा प्रेम प्रकरण किंवा एखादा तीव्र क्रश दिसू शकतो. यांच्या विचारांमध्ये आधुनिकता असल्यामुळे प्रेमविवाहाबद्दल ते संपूर्णपणे नकारात्मक असतीलच असं नाही. त्यांना व्यक्ती महत्वाची वाटते, फक्त परंपरा नाही. समोरची व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या जुळणारी आहे का, स्वतंत्र विचारांची असेल आणि त्यांच्या स्पेसचा आदर करणारी असेल तर आकर्षण वाढू शकतं. अर्थात प्रेम किती यशस्वी होईल हे फक्त सूर्य ठरवत नाही. शुक्र, चंद्र, पंचम भाव, सप्तम भाव आणि संबंधित ग्रहयोग सुद्धा पाहावे लागतात. कुंभ राशीतील सूर्य वैवाहिक जीवनामध्ये काही काही आव्हाने निर्माण करू शकतो. यामागे मुख्य कारण आहे हट्टीपणा आणि कमी लवचिकता. त्यांना सतत ॲडजस्ट करायला सांगितलं तर त्यांना ते आवडत नाही. थोडेसे हट्टी असतात. बॅकफूटवर जाणं, फक्त समोरच्याला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःचं मत सोडणं किंवा पुन्हा पुन्हा तडजोड करणं हे त्यांना सहज जमत नाही. त्यामुळे जोडीदारही तितकाच ठाम स्वभावाचा असेल तर वाद वाढू शकतात. कुंभ सूर्य असलेल्या व्यक्तींनी एक गोष्ट शिकणं महत्त्वाचं आहे. तर्कानं नातं टिकवलं जात नाही. नात्याला भावना आणि लवचिकताही आवश्यक असते. तुम्ही बरोबर असाल, पण प्रत्येक वेळी बरोबर असणं सिद्ध करणं हे काही आवश्यक नाही. काही वेळा नातं वाचवणं हे सुद्धा वाद जिंकण्यापेक्षा महत्त्वाचं ठरतं. काही कुंभ राशीच्या सूर्याच्या पत्रिकांमध्ये संततीशी मतभेद दिसू शकतात. विशेषतः शिस्त, शिक्षण, करिअर, जीवनशैली आणि जबाबदारी या विषयांवरून मतभेद होऊ शकतात. कारण कुंभ सूर्य असलेली व्यक्ती लॉजिकल विचार करते आणि मुलं अनेकदा भावनिक किंवा स्वतंत्र विचारांचे असतात. त्यामुळे दोन्ही पिढ्यांमध्ये संघर्ष होऊ शकतो. मात्र या व्यक्ती कर्तव्य टाळत नाही. मुलांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि भविष्यासाठी त्या आपली जबाबदारी पार पाडतात.
कुंभराशी सूर्य असलेल्या व्यक्तींची खरी ताकद आहे बौद्धिक क्षेत्रात. संशोधन, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, कायदा, लेखन, डेटा, अकाउंटिंग, शिक्षण, प्रशासन, कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर, तांत्रिक सल्ला आणि जिथे विचार करण्याची गरज आहे अशा क्षेत्रात ते पुढे येऊ शकतात. या व्यक्तींचा कल प्रत्येक वेळी स्वतंत्र व्यवसायाकडे असेलच असं मात्र नाही. नोकरीतही ते चांगलं काम करू शकतात. कारण कारण मिळालेलं काम इमानदारीने, शिस्तबद्धपणे आणि पूर्ण जबाबदारीने करणं हा त्यांचा मोठा गुण आहे. जिथे कामामध्ये गुणवत्तेला महत्त्व आहे, तिथे ते स्वतःची ओळख निर्माण करतात. कुंभसूर्य असलेल्या व्यक्ती व्यवसाय करत नाहीत असं नाही, पण अनावश्यक रिस्क घेणं त्यांना आवडत नाही. व्यवसाय केला तर पूर्ण विचार करून करतात, माहिती गोळा करतात, मार्केट समजतात, आर्थिक गणित तपासतात आणि मग पुढे जातात. बौद्धिक किंवा तांत्रिक व्यवसाय, कन्सल्टिंग, कायदा, लेखन, प्रकाशन, तंत्रज्ञान किंवा ज्ञानावर आधारित व्यवसाय त्यांना अधिक अनुकूल ठरतात. कुंभसूर्य असलेल्या व्यक्तींबद्दल समाजामध्ये गैरसमज जास्त होऊ शकतात. कारण त्यांना ते लगेच ओपन होत नाहीत. त्यांना लगेच आपलं मन उघडं करता येत नाही. जास्त बोलत नाहीत, प्रत्येकाशी मैत्री करत बसत नाही आणि स्वतःच्या विचारावर ठाम राहतात. आणि त्यामुळे काही लोकांना त्या गर्विष्ठ वाटू शकतात. काहींना थंड वाटतात, काहींना अतिशय हट्टी वाटतात. पण जर या व्यक्तीला व्यवस्थितपणे समजून घेतलं तर तिच्यामधील प्रामाणिकपणा, कर्तव्य भावना, बौद्धिक ताकद आणि दीर्घकाळ नातं टिकवण्याची क्षमता दिसून येते. कुंभ राशीतील सूर्य असलेल्या व्यक्तींनी मानसिक ताणावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. या व्यक्ती खूप विचार करतात, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करतात. भविष्यात काय होईल, कामात काय चूक होईल, परिस्थिती कुठे जुळून जाईल याचा विचार सतत चालू असतो. यामुळे हायपरटेन्शन, बीपी, मानसिक ताण, झोपेची अनियमितता आणि नर्वस सिस्टमशी संबंधित तक्रारी काही पत्रिकांमध्ये दिसू शकतात. याशिवाय कुंभ राशीचा संबंध पायाच्या खालच्या भागाशी, घोट्याशी किंवा रक्तप्रवाहाशी जोडला जातो. म्हणून संबंधित तक्रारी असतील तर संपूर्ण पत्रिका पाहून विचार करावा. कुंभ राशीतील नक्षत्रांचा सुद्धा विचार करू. कुंभ राशीमध्ये धनिष्ठा, शततारका आणि पूर्व भाद्रपद नक्षत्राचा काही भाग येतो. धनिष्ठा नक्षत्रामध्ये सूर्य असेल तर त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता अतिशय तीव्र असते. या व्यक्तीमध्ये चिकित्सक प्रवृत्ती असते. कुठलीही वेळ, कुठलीही गोष्ट तावून सुलाखून पाहतात. एकाच बाजूंवर विश्वास ठेवत नाही, पर्यायांचा विचार करतात. न्यायाची बाजू कोणती आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. बौद्धिक प्रगतीसाठी हा सूर्य चांगला ठरतो. योग्य ग्रहमान असतील तर तांत्रिक क्षेत्र, विश्लेषण, कायदा आणि उच्च शिक्षणामध्ये सुद्धा हा सूर्य प्रगती करतो. शतधारका नक्षत्रातील सूर्य बुद्धिमत्ता देतो, परंतु त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष रूप मिळायला वेळ लागू शकतो. कल्पना चांगल्या असतात, विचार चांगले असतात, माहिती भरपूर असते, पण त्या विचारांचं कामामध्ये रूपांतर करण्यास विलंब होऊ शकतो. गुरुचा शुभयोग असेल, विशेषतः त्रिकोणयोग संबंध असेल तर हा सूर्य बौद्धिक क्षेत्रात खूपच चांगली प्रगती करू शकतो. कायदा, वकिली, न्यायालयीन काम, लेखन, डॉक्युमेंटेशन आणि कायदेशीर सहाय्याची संबंधित क्षेत्रात त्यांना विशेष मार्ग मिळू शकतो किंवा ते आपलं करिअर बनवू शकतात. पूर्व भाद्रपद नक्षत्रातील सूर्याला लेखन, साहित्य, मुद्रणाशी संबंधित क्षेत्राशी आवड असू शकते. छापखाना, प्रकाशन, लेखन, टाईप, फॉन्ट, डिझाईन, संपादन आणि बौद्धिक उत्पादनाशी संबंधित व्यवसाय यामध्ये चांगली प्रगती होऊ शकते. या नक्षत्रातील सूर्य विचारांना आकार देण्याची क्षमता देऊ शकतो. लेखनातून, भाषणातून किंवा तांत्रिक माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. कुंभ राशीतील बलवान सूर्य असेल तर आणि पत्रिकेतील इतर ग्रहांचा चांगला आधार मिळत असेल किंवा सपोर्ट मिळत असेल तर व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असते, शिस्तप्रिय असते, तत्वनिष्ठ असते, कर्तव्यनिष्ठ असते, लॉजिकल थिंकिंग उत्तम असतं, जिद्द चांगली असते, महत्वाकांक्षा असते, चिकाटी असते आणि दिलेलं काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची क्षमता सुद्धा असते. अशा व्यक्ती बोलून नव्हे तर कामातून स्वतःची ओळख निर्माण करतात. त्यांच्याकडे मोठा परिवार नसेल पण समाजात त्यांच्याबद्दल विश्वास जरूर असतो. त्यांना जर योग्य वातावरण मिळालं आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळाली तर या व्यक्ती बौद्धिक आणि तांत्रिक क्षेत्रात फार मोठा पल्ला गाठू शकतात. पीडित किंवा दुर्बल कुंभ राशीतील सूर्य असेल
तर याच गुणांमध्ये अतिरंजित किंवा विकृत स्वरूप दिसू शकते. तत्वनिष्ठा हट्टीपणात बदलू शकते. बुद्धिमत्ता चिकित्सकेत, शिस्त कठोरपणामध्ये, लॉजिकल थिंकिंग संशयामध्ये, मितभाषीपणा दुराव्यात बदलतो आणि स्वतंत्र विचार फक्त माझंच खरं आहे या मानसिकतेमधून बदलू शकतात. अशा व्यक्ती नात्यांमध्ये दूर जाऊ शकतात. घरातील व्यक्तीशी सतत मतभेद होऊ शकतात. वैवाहिक जीवनात तोडजोड करणं कठीण होऊ शकते. संततीशी संवाद कमी होणं आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेमुळे स्वतःभोवती भिंत निर्माण होते. यामुळे कुंभ सूर्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी किंवा शिकायला हवी. हुशारी म्हणजे केवळ स्वतःचं बरोबर असणं सिद्ध करणं नव्हे, तर कधी बदल आवश्यक आहे हे ओळखणंही हुशारीच असते. कुंभ राशीतील सूर्य आपल्याला एक अत्यंत सुंदर गोष्ट शिकवतो. विचार स्वतंत्र असावा पण मन बंद नसावा. तत्व असावा पण अहंकार नसावा. तर्क असावा पण भावना नाकारू नये. शिस्त असावी पण लवचिकताही असावी. कारण मनुष्य फक्त बुद्धीने जगत नाही, नातं फक्त तर्काने टिकत नाही आणि जीवन फक्त नियमांवर चालत नाही. कुंभ राशीची खरी महानता तेव्हा दिसते जेव्हा त्याची बुद्धिमत्ता, कर्तव्य, शिस्त आणि मानवतेशी संबंधित नाळ जोडली जाते. एकंदरीत कुंभ राशीतील सूर्य म्हणजे बुद्धिमत्ता, मितभाषीपणा, तत्वनिष्ठता, शिस्त, लॉजिकल थिंकिंग, स्वतंत्र विचार, कर्तव्य भावना, निवडक संबंध आणि स्वतःहून कामातून वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता. हा सूर्य फार मोठा गाजावाजा करत नाही. तो स्वतःची जाहिरात करत नाही. तो शांतपणे विचार करतो, काम करतो आणि योग्य वेळ आली की आपल्या बुद्धिमत्तेने स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो. म्हणून कुंभ राशीतील सूर्याला एका वाक्यात सांगायचं झालं तर शांतपणे विचार करणारा पण बुद्धीने जग जिंकणारा सूर्य, किंवा साधी राहणी, उच्च विचार आणि कृतीतून सिद्ध होणारं व्यक्तिमत्व. पण नेहमी लक्षात ठेवा, फक्त कुंभ राशीतील सूर्य पाहून अंतिम निर्णय घेऊ नका. सूर्य कोणत्या भावात, कोणत्या नक्षत्रात, कोणत्या राशीत, कोणत्या नवंशात, कोणत्या ग्रहाच्या प्रभावाखाली असेल, खास करून बुध, शनी, गुरु, मंगळ आणि चंद्र यांच्या स्थिती काय आहे पत्रिकेत आणि संपूर्ण पत्रिकेचा दर्जा काय आहे, या सर्वांचा एकत्रित विचार करूनच ज्योतिषशास्त्रातले प्रिडिक्शन देता येऊ शकतील. कारण ज्योतिषशास्त्रामध्ये एक नियम दिशा दाखवतो, पण संपूर्ण पत्रिका सत्य दाखवते. आज आपण समजून घेतलं कुंभ राशीतील सूर्य. पुढील भागात आपण सूर्याच्या राशीगत प्रवासातील अंतिम राशीकडे जाणार आहोत. ती म्हणजे मीन राशीतील सूर्य. कुंभ राशीतील सूर्य बुद्धी, तर्क, शिस्त आणि स्वतंत्र विचार क्षमता देतो किंवा त्याच्यातून तो व्यक्त होतो. मीन राशीत सूर्य असणाऱ्या व्यक्तींच्या भावना, कल्पनाशक्ती, अध्यात्म, त्याग आणि अंतर्मन या सगळ्यांमधून सूर्याचं स्वरूप कसं बदलतं हे आपण पुढील भागात सविस्तर पाहू. तोपर्यंत ग्रहांचे नियम फक्त पाठ करू नका, त्यांना माणसांच्या स्वभावात शोधा. जीवनातील अनुभवांशी जोडा आणि लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता तुम्हाला वेगळं बनवते, पण योग्य दिशा त्या बुद्धिमत्तेला महान बनवते. धन्यवाद.